आजचा जो टॉपिक आहे तो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता मेकॅनिकल प्रॉपर्टी ह्या कशावर बघायच्या आहेत आपल्याला? फ्लुइड्स. तर आता पहिल्यांदा आपल्याला चेक करणं गरजेचं आहे की व्हॉट इज मीन्स बाय फ्लुइड. आपल्याला माहित आहे पदार्थाचे किती अवस्था आहेत? टोटल 3 अवस्था आहेत. आपण जनरली बघतो त्या कोणत्या बघतो आपण? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तर सॉलिड, लिक्विड, गॅससाठी मी शॉर्टकट लिहिले. जर आपण जनरली बघितलं तर फ्लुइडची डेफिनेशन काय केलेली आहे? अ सबस्टन्स विच कॅन फ्लो. बघा काय म्हणतो मी? अ सबस्टन्स विच कॅन फ्लो. अ सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड एज काय म्हणलं जातं? फ्लुइड. आता फ्लुइड बघितलं, बघा सॉलिड बघितलं तर सॉलिड फ्लो होणार आहे का? एखादी स्थायी अवस्था फ्लुइड होणार आहे का? नाही. आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही वॉटर घेतलं, लिक्विडचं एक्झाम्पल काय घेतलं, पाणी, तर ते फ्लो होऊ शकतं. त्याच पद्धतीने गॅस सुद्धा फ्लो होऊ शकतो. जो आपण हवेचा भाग बघतो किंवा आपली वाइंड बघतो, ही वाइंड फ्लोच आहे ना, म्हणजे हा एखादा फ्लोच आहे. म्हणजेच आपण सॉलिड सोडून लिक्विड, गॅस, तसंच पदार्थाची जी तिसरी अवस्था आहे ती आपण कन्सिडर करतो ती प्लाझ्मा. प्लाझ्मा सुद्धा काय होता? फ्लो होतो. म्हणजेच अ सबस्टन्स विच कॅन फ्लो विच इज कॉल्ड एज सबस्टन्स. अशा पद्धतीने काय होईल आपण फ्लुइडची अ सबस्टन्स विच कॅन फ्लो विच इज कॉल्ड एज फ्लुइड. ही कशी डेफिनेशन बघितली आपण फ्लुइडची. आणि फ्लुइडचे एक्झाम्पल देताना कोण देतोय आपण? जे की लिक्विड आणि गॅस किंवा काय देतोय आपण? प्लाझ्मा. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड्स. आता हे फ्लुइड बघताना या फ्लुइडवर जर आपण फोर्स अप्लाय केला किंवा या लिक्विड आणि गॅसवर फोर्स अप्लाय केला आणि त्याच वेळी आपण सॉलिडवर फोर्स अप्लाय केला, ज्या की तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ काय बघितले असतील? सॉलिड्स बघितले असतील, बरोबर आहे का? जरा मागचा रिवाइज आहे. आता त्यामध्ये जो लागणारा फोर्स आहे, समजा एखादा ऑब्जेक्ट कशासाठी बघतोय आपण? सॉलिडसाठी. आता सॉलिड साठी जर आपण समजा एक फ्रेम घेतली, म्हणजे याला नाव काय आहे? PQRS आपण देऊ. PQRS. जर आपण फोर्स अप्लाय केला तर तो फोर्स कसा असतो? टँजेंशियल असतो. कसा असतो? टँजेंशियल. आणि ह्यामध्ये आपण बघितलं असेल बघा, की काय होतं? इथं आपल्याला टँजेंशियल फोर्स किंवा याला नाव काय होतं? मला जर सांगाल काय याला नाव काय होतं? शियर स्ट्रेस असं नाव होतं बघा, बरोबर आहे का? आता हा झाला सॉलिड. आता याच ठिकाणी आपण जर लिक्विड किंवा गॅस किंवा फ्लुइड घेतला तर फ्लुइडवर आपण काय अप्लाय करतो? फोर्स. पण फोर्स पर युनिट एरिया असल्या कारणाने तिथे काय क्रिएट होतं? प्रेशर क्रिएट होतं. ओके, म्हणजे जेव्हा आपण कशा बाबतीत बघतो? फ्लुइड्स. तर फ्लुइड्सच्या बाबतीत तुम्ही एक्झाम्पल कसं देणार? तर तुम्ही काय करणार? एखादा जरी ऑब्जेक्ट घेतला किंवा एखादं मटेरियल घेतलं, त्या मटेरियलवर तुम्ही काय करणार आहे? ऑल साइडनं काय करणार आहे? प्रेशर किंवा फोर्स अप्लाय करणार आहे. आणि तो कसा असणार आहे? फोर्स पर युनिट एरिया. अशा पद्धतीनं तुम्ही काय बघितलं? आपण काय बघितलं? लिक्विड आणि फ्लुइड आणि सॉलिड मधला फरक बघितला. दोघांचा फरक समजतोय. आता याच्या जी पुढची कन्सेप्ट आहे ती कोणती आहे? तर आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स काय आहेत हे चेक करण्यासाठी आपण हेडिंग घेऊ. बघा, आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता याची फर्स्ट प्रॉपर्टी बघा, आयडियल प्रॉपर्टीज मध्ये याची जी फर्स्ट प्रॉपर्टी आहे ती कॉम्प्रेन्सिबल असणार आहे का नॉन कॉम्प्रेन्सिबल असणार आहे? मला सांगा. कॉम्प्रेन्सिबल होईल काय? आयडियलच्या बाबतीत बघावं. म्हणजे नॉन कॉम्प्रेन्सिबल म्हणजे काय असणार आहे? इनकॉम्प्रेन्सिबल. म्हणजेच बघा फर्स्ट प्रॉपर्टी आपण काय बघतोय की इनकॉम्प्रेन्सिबल. इनकॉम्प्रेन्सिबल म्हणजे काय? ते जास्त काय होणार नाही, एका कॉम्प्रेसच होणार नाही. मग आता इनकॉम्प्रेन्सिबल होताना त्याची डेन्सिटी काय होणार आहे? कॉन्स्टंट होणार. म्हणजे इनकॉम्प्रेन्सिबल याचा अर्थच काय? तर डेन्सिटी काय असणार आहे? कॉन्स्टंट. डेन्सिटी काय असणार त्याची? डेन्सिटी कॉन्स्टंट. ही झाली पहिली प्रॉपर्टी. कशाची? आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता सेकंड प्रॉपर्टी बघताना ती कोणती असणार आहे? नॉन विस्कस. आता नॉन विस्कस याच शब्दाचा अर्थ काय आहे? तर तो पदार्थ काय असणार आहे? नॉन इनर्शियल फ्रिक्शन.
म्हणजे बघा मी दुसरी कोणती प्रॉपर्टी सांगितली सांगा मला, नॉन व्हिस्कस. नॉन व्हिस्कस. आता नॉन व्हिस्कस याचा अर्थ काय, तर त्याच्यामधला जो इंटरनल रेझिस्टन्स असणार आहे तो काय असणार आहे, ऍबसेंट असणार आहे. म्हणजे एखादा फ्लुइड घेतलं ते फ्लो होत असणार आहे, तो आतलं इंटरनल घर्षण असणार आहे ते काय असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजेच काय, देयर इज नो इंटरनल रेझिस्टन्स. फोर्स तर असणार आहे, फोर्स असल्याशिवाय तो फ्लो होणार नाही. ओके, तर ते काय होणार आहे, त्याच्यामध्ये काय ऍबसेंट असणार आहे, इंटरनल रेझिस्टन्स. व्हॉट इट मीन्स बाय रेझिस्टन्स, तो अपोज ऑफ दॅट फ्लो, किंवा जो अडथळा असणार आहे त्याला आपण मराठीत काय म्हणतो, रेझिस्टन्सला अडथळा. आणि त्यात इंटरनल रेझिस्टन्स काय असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजे नो इंटरनल रेझिस्टन्स. अशा प्रकारे हे आपण दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स बघितली. त्याचनंतर तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहे, इरोटेशन. आता इरोटेशन याचा अर्थ काय, इरोटेशन म्हणजे त्याचा फ्लो कसा असणार आहे, स्मूथ असणार. बघा जर आपण एखादी घडई बघितली तर त्यात पाणी कसं गोल फिरतं, म्हणजे सर्क्युलर पाथ असतो. पण जेव्हा आपण कशा बाबतीत बघतो, आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, आयडियल फ्लुइड बाबतीत बघतो, तेव्हा त्यामध्ये फ्लुइडचा फ्लो कसा असणार आहे, स्मूथ असणार आहे का, ते कसंही फिरत असणार नाही, तिथं इरोटेशनल फ्लो असणार आहे का, नाही. म्हणजे तिसरी प्रॉपर्टीज आपण काय सांगितली सांगा, तर त्याच्यामध्ये काय असतं, मला इरोटेशन म्हणजे त्याचा फ्लो कसा पाहिजे, फ्लो आपल्याला कसा पाहिजे, स्मूथ पाहिजे. SMWOTH. इरोटेशन म्हणजे त्याचा फ्लो कसा पाहिजे, आपल्याला स्मूथ पाहिजे. आता चौथी प्रॉपर्टी आहे, फ्लो इज स्टेडी. म्हणजे आपला जो फोर्थ प्रॉपर्टी होती, आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, काय सांगितलं मी, फ्लो कसा पाहिजे त्याचा, फ्लो मस्ट बी स्टेडी. ह्या झाल्या आपल्या काय, आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता स्टेडी फ्लो म्हणजे काय, कॉन्स्टंट फ्लो. म्हणजे त्याचं त्याची जी व्हेलॉसिटी असणार आहे, ओके, किंवा त्याची स्पीड असणार आहे, पर्टिक्युलर डायरेक्शन, त्याचं काय असणार आहे, ते कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे ह्या चार प्रॉपर्टीज बघितल्या आपण. कोणत्या, पहिली कोणती सांगितली, इनकॉम्प्रेन्सिबल. इनकॉम्प्रेन्सिबल याचाच अर्थ काय सांगितला, डेन्सिटी त्याची काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी काय सांगितली, नॉन व्हिस्कस. नॉन व्हिस्कस म्हणजे काय, तर मला त्याच्यामधला इंटरनल रेझिस्टन्स काय असणार आहे, ऍबसेंट किंवा झिरो असणार. आणि त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी सांगितली, इरोटेशनल. इरोटेशनल म्हणजेच काय सांगितलं, फ्लो स्मूथ पाहिजे, फ्लो कसा पाहिजे, त्याचा स्मूथ पाहिजे. आणि चौथी प्रॉपर्टी काय असणार आहे, फ्लो इज स्टेडी. आपल्याला फ्लो वरून आपण दोन प्रॉपर्टी सांगू शकतो शेवटच्या, आणि इनकॉम्प्रेसिबल आणि नॉन व्हिस्कस वरून पहिल्या दोन प्रॉपर्टी सांगू शकतो. आता याच्याच बरोबर आपल्याला कशा कोणत्या प्रॉपर्टी बघायच्या आहेत, तर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स पाहताना आपल्याला काय करायचं आहे, त्यात एक नेक्स्ट हेडिंग घ्यावं लागेल. आपण लेफ्ट साइडला ती लिहून घेऊ. properties of fluids. First property. आता फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे बघा, नॉट अपोज डिफॉर्मेशन. व्हॉट इज मीन्स बाय डिफॉर्मेशन, बघा जर आपण सॉलिड घेतलं, सॉलिडला आपण म्हणजे एक तार घेतली, त्याला आपण वेट अटॅच केली. वेट अटॅच केल्यानंतर त्याचं इलॉंगेशन होणार. आता इलॉंगेशन होत असताना त्याच्यामध्ये काय झालं, चेंज इन लेंथ झाली. काय झाली, चेंज इन लेंथ. पण ते ओरिजिनल परत ते फोर्स काढून घेतला, ओरिजिनल लेंथला येईल का, नाही. नॉमिनल त्याच्यामध्ये इलॉंगेशन हे राहणार आहे. म्हणजे तिथं काय झालं, डिफॉर्मेशन, चेंज इन शेप ऑर साइज, त्यालाच काय म्हणतात, डिफॉर्मेशन. मग मला सांगा, फ्लुइड मध्ये डिफॉर्मेशन होईल का, फ्लुइड मध्ये डिफॉर्मेशन होईल का, जरी तुम्ही फोर्स अप्लाय केला तर डिफॉर्मेशन होईल का, नाही. म्हणजे नॉट अपोज टू डिफॉर्मेशन. सॉरी, जर आपण फ्लोला आपण फोर्स लावला तर ते एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाईल. म्हणजे तिथं डिफॉर्मेशन होईल का, नाही होणार. बघा एका ठिकाणाहून ते दुसऱ्या ठिकाणी झालं, म्हणजे अपोज करता का डिफॉर्मेशन व्हायला, नाही. आता सॉलिड मध्ये जर आपण रबर घेतली, रबरला नॉमिनल वेट स्ट्रेस केलं आणि स्ट्रेस केल्यानंतर सोडल्यानंतर ती ओरिजिनल पोझिशन अक्वायर करते, म्हणजे तिथं नॉन डिफॉर्मेशन झालं. पण लिक्विडला तुम्ही फोर्स अप्लाय केला, फ्लुइडला फोर्स अप्लाय केला, तर त्यात डिफॉर्मेशन होईल का, होईल.
म्हणजेच अपोज करेल का डिफॉर्मेशनला हे लिक्विड? नाही, हे नॉट अपोजेस, काय म्हणणार मला? डिफॉर्मेशन. नॉट अपोजेस, नॉट अपोज टू डिफॉर्मेशन. अपोज टू डिफॉर्मेशन. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. कशाची? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सची. आता याच्यामध्ये आपल्याला सेकंड प्रॉपर्टी बघायची. सेकंड प्रॉपर्टी काय असणार आहे फ्लुइडची? सांगा. ते फ्लो होणार आहे. फ्लुइड काय होणार आहे? फ्लो. म्हणजे एबल टू काय होणार आहे? फ्लो. फ्लुइड्स एबल टू फ्लो, हे असणार आहे त्याची काय सेकंड प्रॉपर्टी. आता फ्लो म्हणजे काय मला सांगा? एबल टू काय म्हणे आपण? मला एबल टू फ्लो. फ्लो म्हणजे काय? तर वाहने एका पॉइंट पासून ते कुठे जाणार आहे? दुसऱ्या पॉइंट पर्यंत. ही झाली त्याची सेकंड प्रॉपर्टी. आता आपल्याला थर्ड प्रॉपर्टी बघायची. आता एखादं बघा, आपण वॉटर घेतलं, ग्लास घेतला, त्याचबरोबर आपण काय घेतलं? तांबे घेतलं. जर आपण वॉटर ग्लास मध्ये ओतलं तर त्याला कशाचा शेप येईल? ग्लास. किंवा जर आपण ते दुसऱ्या शेप मध्ये ओतलं तर त्याला काय दुसरा शेप अक्वायर होईल. सर्क्युलर असेल, ट्रायंगल असेल, म्हणजेच काय? ते अक्वायर शेप ऑफ कंटेनर. तर त्याची थर्ड प्रॉपर्टी काय बघतोय आपण? अक्वायर शेप ऑफ कंटेनर. थर्ड प्रॉपर्टी काय म्हणजे आपण? अक्वायर शेप ऑफ कंटेनर. शेप ऑफ कंटेनर ही झाली थर्ड प्रॉपर्टी. तर आपल्याला फक्त प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये किती प्रॉपर्टी आहेत? टोटल 3 प्रॉपर्टी. पण आयडियल प्रॉपर्टीज किती आहेत? आपल्याला 4 प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे देयर आर 4 आयडियल प्रॉपर्टीज अँड 3 which are properties of fluids. ओके, परत एकदा रिव्हिजन साठी सांगा मला फ्लुइडची डेफिनेशन काय? न पाहता सांगा तुम्ही. तर substance which can flow, which is called as fluids. And we have to discuss about there are how many ideal properties? 4. And how many properties of fluids? There are 3 properties of fluid. But we know that what is there are? These are solid, liquid, gas and plasma. These are, what is these are? States of matter. But we are discussing about the fluids. Fluid includes liquid, gas and plasma. And solid मध्ये कोणता येतो आपला? तो आपण अगोदरच्या 11वी येते काय बघितलेलं? प्रॉपर्टीज, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. त्यामध्ये आपण सॉलिड बघितलं. उरलेले कोणते? लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. ह्या प्रॉपर्टी आपण कशामध्ये बघतो? फ्लुइड्स मध्ये. आता रिवाइज करण्यासाठी आयडियल प्रॉपर्टीचं परत एकदा रिव्हिजन काय आहे सांगा. कसं आहे ते? इनकॉम्प्रेसिबल, नॉन व्हिस्कस म्हणजे इंटरनल फोर्स 0. नेक्स्ट काय म्हणलं मी? इरोटेशनल म्हणजे त्याचा फ्लो कसा पाहिजे? स्मूथ पाहिजे. इरोटेशनल म्हणजे तिथं आपल्याला ते फ्लुइड मध्ये इंटरनल काय असली नसली पाहिजे? व्हेलॉसिटी. ती व्हेलॉसिटी कशी पाहिजे? कॉन्स्टंट. ओके, आणि त्याचा फ्लो कसा पाहिजे? स्मूथ. आणि हे झाल्या 4 प्रॉपर्टीज. परत आपण बघितल्या त्या आयडियल प्रॉपर्टीज. राहिल्यानंतर कोणत्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या? तर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगितली होती? नॉट अपोज टू डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन म्हणजेच काय? तर त्याला फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये चेंज होतो. बरोबर आहे का? फोर्स अप्लाय केल्यानंतर चेंज होतो, त्याला आपण डिफॉर्मेशन म्हणतो. नंतर एबल टू फ्लो म्हणजे फ्लुइड हे आहेत म्हटल्यावर काय होणार? फ्लो होणार आहे. त्याच्या डेफिनेशन मध्येच काय लपलेलं आहे? तर त्याची प्रॉपर्टीज लपलेली आहे. आणि थर्ड प्रॉपर्टी होती अक्वायर शेप ऑफ कंटेनर. अशा पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा हेडिंग द्या फ्लुइड्स आणि याची डेफिनेशन द्या. नंतर काय लिहिणार? आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. नेक्स्ट काय लिहिणार? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ओके, तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये. टेक नोट्स ऑन युअर नोटबुक.